रेमडेसिविर के बारे में जो घटना अभी सामने आई है, क्लियर कट सरकार की गाइडलाइंस है कि इसे कोई प्राइवेट आदमी खरीद नहीं सकता, कोई प्राइवेट पार्टी इसे खरीद नहीं सकती। उसके बावजूद अगर पुलिस ने किसी डिस्ट्रीब्यूटर को बुलाया और भारतीय जनता पार्टी वाले पूरे के पूरे उस पुलिस स्टेशन का घेराव करते हैं, ये कहाँ तक का ठीक है? क्या भारतीय जनता पार्टी के लोगों को कोई विशेष लाइसेंस दिया गया है क्या? महाराष्ट्र की जनता और मुंबई की जनता की जान से इस वक्त इस तरीके से राजनीति करना या खेलना, ये कहीं ना कहीं उनको शोभा नहीं देता। जो भी गाइडलाइन चाहे केंद्र सरकार की हो चाहे महाराष्ट्र सरकार की हो, उसका पूरी तरीके से पालन होना चाहिए। बाकी के राज्य सरकार को भी जो आदेश निकालते हैं उनका भी पूरी तरीके से पालन होना चाहिए, और केंद्र सरकार को जो है उनका मैनेजमेंट और बेहतर बनाना चाहिए कि जो उनके पास स्टॉक होता है, चाहे ऑक्सीजन का हो चाहे मेडिसिन का हो, वो अगर कहीं ना कहीं ख़त्म होता है तो केंद्र सरकार को टाइम पे ही जो है उनको मदद करके वहाँ पे होने वाली जो तकलीफ है उसको दूर करनी चाहिए। नहीं, ये ऐसा है कि जब पुलिस ने उसको किसी स्टेटमेंट के लिए बुलाया गया है तो किसी को वहाँ जाने की ज़रूरत नहीं है। अगर उनके तफ्तीश में अगर कुछ आता है कि किसी का भी इंटरफेरेंस है तो फिर कानून के हिसाब से कोई भी हो, किसी भी पार्टी का हो, उसके ऊपर कार्रवाई हो सकती है। बार कोडिंग किस प्रकार से अभी किया गया है? देखिए, एक सरकार की गाइडलाइंस आने के बाद मुंबई शहर में बहुत सारी जो है गाड़ियाँ वो सड़कों में दिखाई दे रही थी, और भी जिलों में दिखाई दे रही थी, और भी शहरों में दिखाई दे रही थी। अब मुंबई शहर में जिस तरीके से हमने बार कोड दिया है, आज 50% से ज़्यादा जो है वो गाड़ियाँ कमी हो गई। और इसके बाद जो है वो सिर्फ गाड़ियों के ऊपर हम पेनलाइज की कार्रवाई नहीं करेंगे, वो गाड़ियाँ जो हैं जो बगैर किसी कारण के लोग निकालते हैं उसको जो है जब्त भी करने का काम पुलिस करेगी। हे बघा, आपल्याला माहीत आहे, एक आठवड्यापासून आपल्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर वरती भरपूर प्रयत्न करूनही आपल्याला हे भेटत नाही आहे। रेमडेसिविर तर अजिबात एवढं केंद्र सरकारबरोबर वारंवार चर्चा करून सुद्धा आणि ऑक्सिजनसाठी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी प्रधानमंत्रीबरोबर बोलणं केलं, चीफ सेक्रेटरी नेहमी त्यांच्याबरोबर बोलत आहेत, तरीसुद्धा जे मॅनेजमेंट केंद्र सरकारचं आहे ते अजून कुठेतरी राज्य सरकारला मदत देण्यामध्ये कमी पडत आहे। आणि परवा दिवशी जे घटना घडली मुंबईमध्ये, आपल्याला माहीत आहे की एमर्जन्सी आपल्याला ऑक्सिजन भेटला नाही म्हणून काही पेशंटला आपल्याला जम्बो फॅसिलिटीजमध्ये शिफ्ट करण्यात आला। पण केंद्र सरकारकडे माझी हेच विनंती आहे की आत्ता महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ते दुसऱ्या राज्यामध्ये पण होणार आहे, तर हे बाकीचे जे रेमडेसिविरच्या बद्दल असणार किंबहुना हा मोठा आज जे देशासमोर जे प्रॉब्लेम येणार ते ऑक्सिजनचा आणि या औषधांचा व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याची फार गरज आहे। तर शासकीय कामामध्ये विरोधी पक्षांनी हस्तक्षेप केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मागणी होते। आपण त्या पद्धतीची मागणी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा प्रयत्न करणार का? आता रेमडेसिविरबद्दल क्लिअर कट गाईडलाईन्स आहे की ते फक्त शासकीय किंवा सरकारी त्याला खरेदी करू शकतं। कुठल्याही पक्षाला खरेदी करण्याचा अधिकार दिलेला नाही, कुठल्याही प्रायव्हेट व्यक्तीला खरेदी करण्याचा अधिकार दिलेला नाही। मग हे सगळं होत असताना ते भारतीय जनता पार्टीचे नेते जे म्हणतात की आम्ही गुजरातवरून ते ऑर्डर केलं आहे, हे त्यांना करणं योग्य वाटत नाही। शेवटी महाराष्ट्र आणि मुंबईची जनता बघत आहे, एका ठिकाणी लोक पैसे घेऊन हातामध्ये फिरत आहे आणि त्यांना औषधं भेटत नाही, आणि एका ठिकाणी आपण जर औषधं पाहिजे त्यांना द्यायचं कामं केली तर कुठेतरी हे जे आपल्याकडे रुग्ण ॲडमिट आहे त्यांच्यावरती अन्याय होणार आहे। मला वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन, मग केंद्र सरकार असू द्या की राज्य सरकारनी जे काही तोटा होत असेल, मग ऑक्सिजनचा असू द्या की रेमडेसिविरचा असू द्या की दुसरा कुठलाही तोसी झुंबाचा असू द्या, त्याला मॅनेजमेंट व्यवस्थित केला पाहिजे। आणि सरकारने जे निर्देश दिलेले आहे त्याचा तंतोतंत पालन केला पाहिजे। याच्यात जर कोणी हस्तक्षेप करत असेल तर हे योग्य नाही, आणि पोलिसांवरती पण जर कोणी दबाव आणत असेल तर तेही कुठेही योग्य नाही, आणि हे कुठेही कमीत कमी महाराष्ट्र सहन करता येणार नाही। फडणवीस आणि दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? गृहमंत्री त्या पद्धतीने म्हणाले की याची चौकशी सुरू आहे। गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पोलिसांचे कारभारामध्ये किंवा महानगरपालिका जे कर्मचारी आहेत किंवा जिल्हा स्तरावरती जे कलेक्टर कामं करत आहेत त्यांना त्या कामामध्ये कोणीही इंटरफेअर करू नये। कारण आत्ता आपला मॅनेजमेंट अजून टिकून राहिलेला आहे, कारण मॅनेजमेंट आपला व्यवस्थित आहे। रुग्ण एवढं 60,000पेक्षा जास्त आले तरी
महाराष्ट्राच्या हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही. तर जर असं लोकांनी इंटरफेरन्स केलं आणि प्रायोरिटी स्वतःहूनच ठरवू लागले तर मला वाटतं हे योग्य नाही. आणि पुढे जर कोणी असं प्रयत्न करत असेल तर मला वाटत आहे ते योग्य होणार नाही आणि सरकार त्याच्यावरती मग कोणी असू दे कारवाई करणार. फडणवीस दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? याच्यावरती सविस्तर गृहमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की त्यांची तपासणी चालू आहे. ते तपासणी काय समोर येत आहे, ज्या डिस्ट्रीब्युटरला बोलवला गेल्यात आलेलं आहे त्या डिस्ट्रीब्युटरचं स्टेटमेंट होणार. त्याच्यावरती पुढचा मार्ग काय आहे ते गृहमंत्री सांगतील. मुंबई पोलिसांची प्रतिमा कमी करण्याचं प्रत्येक वेळेस हे काम होतंय का असं दिसून येतं का? जे मुंबई पोलीसची प्रतिमा या देशात नाही तर या जगात होती त्याला कुठेही सुशांत सिंगची केस झाली त्यानंतर डॅमेज करायचा प्रयत्न चालू आहे. आणि आजही मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसला सलाम करतोय. एवढे लोकांचा त्यांचा जीव गेल्यानंतरसुद्धा 24 तास ते काम करत आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करत आहे. आणि एवढी आलोचना घेतल्यानंतरही त्यांचा मनोबल कुठे कमी करून ते घेत नाही आहे. आज पण तुम्ही बघा की ज्या पद्धतीने काल आयुक्तांनी एक निर्देश काढले आणि ते कलर कोड दिलं, ते कलर कोडचा तुम्ही परिणाम बघा की आज मुंबईमध्ये फारच ठिकाणी जे आहे ते व्हेकल कमी झालेले आहेत आणि लोक बाहेर पडत नाही. आणि लोकांना अजूनही आता आम्ही आवाहन करतोय की काही व्हिडिओज आलेत की तुम्ही पोलिसांबरोबर तक्रार करत आहेत, पोलिसांबरोबर आर्ग्युमेंट करत आहेत, पोलिसांचं ऐकत नाही, महानगरपालिकांचं ऐकत नाही, मार्शल जे आहेत त्यांचं ऐकत नाही. ह्यापुढे आम्ही तुम्हाला दंड नाही वापरणार. जर तुम्ही गैरव्यवहार पोलिसांबरोबर केला तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार. याच्या पुढे ती बार कोडिंग आहे ते कशा पद्धतीची असेल, अधिक सक्तीची असेल का? नाही, ऑलरेडी आपण बार कोडिंग दिलेलं आहे, एसेन्शियल सर्व्हिससाठी नाही दिलेलं आहे, जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे. जे बार कोडिंग दिलेलं आहे त्या बार कोडिंगच्या हिशोबाने आपण त्यांना स्टिकर दिलेले आहेत. आणि त्याचा जर कोण दुरुपयोग करत असणार तर त्यांची ऑटोमोबाईल आता जप्त करणार. सर, दुसरा एक प्रश्न आहे की राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. या दृष्टीनं काही उपाययोजना केलेल्या आहेत का किंवा नवीन प्लांट्स उभारले जाणार आहेत का, आणि असेल तर किती ते प्लांट्स असणार आहेत? असे वेगवेगळे जिल्हा अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की जिथे आवश्यकता लागेल तिथे ते प्लांट ते टाकू शकतात. सुमारे 100 प्लांट असे महाराष्ट्रामध्ये आपण टाकणार. पण ते टाकून चालू करण्याच्या आधी आपल्याला केंद्र सरकारची मदत लागणार आहे आणि केंद्र सरकारने ही हमी भरलेली आहे की ते आपल्याला देतील. आणि हे मॅनेजमेंट म्हणून मी आज फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, ज्या पद्धतीने आज गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये आता केसेस वाढत चाललेले आहेत आणि वेस्ट बंगालमध्ये पण वाढणारच आहेत, 100% वाढणार आहेत. कारण ज्या पद्धतीने आता इलेक्शन झालेले आहेत, ज्या पद्धतीने बाकी सगळ्या ठिकाणी लोक गोळ झालेले आहेत आणि केसेस पुढे येऊ लागलेले आहेत, तर प्रत्येक राज्यामध्ये कुठेतरी ऑक्सिजनचा तोटा समोर येणारच आहेत. तर हे मॅनेजमेंट करणं फारच आवश्यकता असणार. कारण 85% लोक जे असतात ते एसिम्प्टोमॅटिक असतात आणि एसिम्प्टोमॅटिक असल्यानंतर पहिला जर त्यांना दवाखान्यात जायची गरज लागली तर पहिला त्यांना ऑक्सिजन लागतं आणि नंतरच औषधाचा काहीतरी उपयोग करता येते. ऑक्सिजनवरती विशेष करून केंद्र सरकारला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. लसीचं प्रमाण देखील मुंबईमध्ये कमी प्रमाणात होतं, या महाराष्ट्रामध्ये पण कमी प्रमाणात होतं असं चित्र दिसतं, कारण की काही सेंटर बंद करावे लागलेले आहेत. लसीकरणासाठी पण केंद्र सरकारला आम्ही वारंवार त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी बोलणी केलेली आहे. त्यांचे बोलण्याच्या हिशोबानेच आम्ही जास्त केंद्र उघडले, मग लसीकरण कमी झालं. ते लसीकरण कुठेही मला केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे, बाकीच्या देशांनी मग जसं अमेरिका असू दे, रशिया असू दे, चायना असू दे, त्यांनी प्रायोरिटी जी आहे पहिला स्वतःच्या नागरिकसाठी ठेवलेली आहे. तशीच आपण दुसऱ्या देशाला ना देता पहिली प्रायोरिटी जी आहे ते आपल्या देशाने आपल्या नागरिकसाठी असली पाहिजे. रेमडेसिविर के बारे में जो घटना अभी सामने आई है, क्लियर कर सरकार की गाइडलाइंस है कि इसे कोई प्राइवेट आदमी खरीद नहीं सकता, कोई प्राइवेट पार्टी इसे खरीद नहीं सकती. उसके बावजूद अगर पुलिस ने किसी डिस्ट्रीब्यूटर को बुलाया और भारतीय जनता पार्टी वाले पूरे के पूरे उस पुलिस स्टेशन का घेराव करते हैं, ये कहाँ तक का ठीक है? क्या भारतीय जनता पार्टी के लोगों को कोई विशेष लाइसेंस दिया गया है क्या? महाराष्ट्र की जनता और मुंबई की जनता की जान से इस वक्त इस तरीके से राजनीति करना या खेलना, ये कहीं ना कहीं उनको शोभा नहीं देता. जो भी गाइडलाइन चाहे केंद्र सरकार की हो चाहे महाराष्ट्र सरकार की हो, उसका पूरी तरीके से पालन होना चाहिए. बाकी के राज्य सरकार को भी जो आदेश निकालते हैं उनका भी पूरी तरीके से पालन होना चाहिए.
और केंद्र सरकार को जो है उनका मैनेजमेंट और बेहतर बनाना चाहिए कि जो जो उनके पास स्टॉक होता है, चाहे ऑक्सीजन का हो चाहे मेडिसिन का हो, वो अगर कहीं ना कहीं ख़त्म होता है तो केंद्र सरकार को टाइम पे ही जो है उनको मदद करके वहाँ पे होने वाली जो तकलीफ है उसको दूर करनी चाहिए। दरेकर और फडणवीस पर कार्रवाई होगी क्या? नहीं, ये ऐसा है कि जब पुलिस ने उसको किसी स्टेटमेंट के लिए बुलाया गया है तो किसी को वहाँ जाने की ज़रूरत नहीं है। अगर उनके तफ्तीश में अगर कुछ आता है कि किसी का भी इंटरफेरेंस है तो फिर कानून के हिसाब से कोई भी हो, किसी भी पार्टी का हो, उसके ऊपर कार्रवाई हो सकती है। बार कोडिंग किस प्रकार से अभी किया गया है? देखिए, एक सरकार की गाइडलाइंस आने के बाद मुंबई शहर में बहुत सारी जो है गाड़ियाँ वो सड़कों में दिखाई दे रही थी, और भी जिलों में दिखाई दे रही थी, और भी शहरों में दिखाई दे रही थी। अब मुंबई शहर में जिस तरीके से हमने बार कोड दिया है, आज 50% से ज़्यादा जो है वो गाड़ियाँ कमी हो गई। और इसके बाद जो है वो सिर्फ गाड़ियों के ऊपर हम पेनलाइज की कार्रवाई नहीं करेंगे, वो गाड़ियाँ जो हैं जो बगैर किसी कारण के लोग निकालते हैं उसको जो है जब्त भी करने का काम पुलिस करेगी।